शेळी पाळायची की मेंढी? हा प्रश्न आजही अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. दोन्ही व्यवसाय फायदेशीर आहेत, पण योग्य निर्णय घेण्यासाठी आपण त्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपण शेळीचे वैशिष्ट्य बघूया. शेळी हा लहान जागेत होणारा, कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय आहे. दूध, मांस, शेळीच्या पिल्लांची विक्री हे तिन्ही उत्पन्नाचे स्रोत आहेत. खाद्याचा खर्च तुलनेने कमी, पण रोज देखभाल आवश्यक. बाजारात शेळीच्या मांसाची किंमत मेंढीपेक्षा थोडी जास्त असते. आता आपण मेंढीचे वैशिष्ट्य बघूया. मेंढीपालन मोठ्या मोकळ्या जागेत फायदेशीर ठरतं. मांसाबरोबर लोकर हा एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत आहे. मेंढीचं वजन पटकन वाढतं, त्यामुळे विक्रीतून चांगला नफा मिळतो. मात्र पावसाळ्यात आणि ओलसर हवामानात मेंढीला जास्त काळजी घ्यावी लागते. शेळीपालन दूध आणि मांस या दोन्हींचं उत्पन्न देतं, तर मेंढीपालन मांस आणि लोकर या जोडीतून नफा देते. तुमच्याकडे जागा कमी असेल, रोजची देखभाल करायला वेळ असेल, तर शेळीपालन योग्य. मोठी मोकळी जागा आणि चारण्याची सोय असेल, तर मेंढीपालन जास्त फायदेशीर ठरेल. तुमचं मत काय? शेळीपालन की मेंढीपालन? कोणता व्यवसाय तुम्हाला जास्त योग्य वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर एकदा लाईक करून द्या, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका, कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान.